नांदेड शहरातलं तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊन ठेपलंय। त्यामुळं उन्हाच्या पारात अशा पद्धतीचे सगळं रस्त्यांवर जर बघितलं गेलं तर शुकशुकाट पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात तापमान वाढल्यामुळं अंगाची लाही होताना पाहायला मिळत आहे। शिवाय नागरिकांना मोठ्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे। पण नांदेड शहरातल्या एका ऑटोधारकानं एक वेगळं देशी जुगाड केलंय, त्यामुळं त्यांच्याकडे ग्राहक सुद्धा आकर्षित होत आहेत। शिवाय या ऑटोचं तापमान यामुळे कमी राहते आणि या ऑटोला जास्त पसंती ग्राहक देताना पाहायला मिळतात, प्रवासी देताना पाहायला मिळतात। आपण ऑटोधारक आहेत त्यांच्याशी बोलूयात। हे सगळं देशी जुगाड काय आहे, काय सांगाल? हे मी 8 दिवसापासून चालू केलेलं आहे। कारण मी दिवसभर जरी ऑटो चालवलं तर मला थकवा वगैरे येत नाही, कारण उन्हाची भाप लागत नाही। कारण त्याच्यावर मी 2 टाइम पाणी टाकतो, 10च्या नंतर आणि आता 3च्या नंतर पण पाणी टाकलेलं आहे आता तुमच्या समोरच। कारण मी हे मला याच्यासाठी एवढं समाधान वाटतं आणि पॅसेंजर सुद्धा दुसऱ्याच्या ऑटोमध्ये न बघता काहीतरी टाकलेलं आहे म्हणून मी ऑटोकडे येतात। असं सगळ्या ऑटोवाल्यांना स्वतः केलं पाहिजे, आपल्या सेफ्टीसाठी आणि पॅसेंजरच्या सेफ्टीसाठी। थंडावा असतोय? हां, थंड दिवसभर राहते सर। हो, दिवसभर थंड राहते, उन्हाची भाप वगैरे लागत नाही। तुम्ही पण बघा, असं खालून मी प्लस पुट्टे टाकून असं छान केले की थंडगार राहते, एसीत बसल्यासारखं वाटतं। खाली अशी पुष्टे टाकलेले आहेत त्याला आणि वरती हे सगळं पोत्याचं आच्छादन आहे आणि याच्यावर पाणी टाकल्यामुळं सातत्यानं ओलावर राहते आणि त्यामुळं थंडावा जो आहे तो ऑटोमध्ये मिळतं, असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत प्रवासी आहेत। काय सांगाल दादा, कुठून आलात तुम्ही आणि काय तुमचं नाव आहे? माझं नाव प्रदीप कवानकर आहे, राहणार सिडको। मी इथे दवाखान्यासाठी आलेलो आहो। इथे सिडकोहून इथं रन 10 किलोमीटर असल्यामुळे उन्हाचा त्रास खूप होत आहे। त्याच्यामुळे आज 45 डिग्री सेल्सिअस असल्यामुळे फार त्रास होत आहे। दवाखान्यात जावं की नाही वाटत होतं। घराच्या बाहेर निघाल्यावर यांचा ऑटो दिसला, मला छान वाटलं। मग यांना हात दाखवून थांबिले आणि बसलो। यांच्या वरी पाणी बिणी दिसायले, पोते टाकलेले दिसायले, थंडावा गार वाटायले आणि मला वाटायला आता दवाखान्यात जाण्यात काय हरकत नाही, म्हणून आम्ही यांच्या ऑटो दवाखान्यासाठी निघालेलो आहोत। पण रन 9 किलोमीटर असल्यामुळे फार अवघड होत होतं। यांच्या ऑटोमध्ये बसल्यानं असं वाटतच नाही की आज उन्हाळा आहे म्हणून, असं छान वाटायले, व्यवस्थित मस्त वाटायले। थंड लागतं? थंड, एकदम थंड गार, असं उन्हाळा म्हणून काहीच वाटणार नाही। हे सगळं ओपन असल्यामुळे आहे तर लागत असतं? आहे लागतात, पण नॉर्मली जसं लागते तसं 30 डिग्री सेल्सिअस 28 डिग्री सेल्सिअस कसं राहते तसं लागते तापमानात घट? हां, 45 डिग्रीला कसं लागते तसं आता नाही वाटत यांच्या ऑटोत बसल्यावर। तर बघितलं गेलं तर हा देशी जुगाड जो आहे तो प्रवाशांना सुद्धा आवडू लागलाय आणि यामुळं या ऑटोचं तापमान कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।